आपल्या सर्वांना आणि मावळ्यांना आणि कोकणवासियांना या ठिकाणी गणपती बाप्पा। सालाबालाप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या कल्याण लोकसभेमध्ये साधारण 785 बसेस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सोडण्यात आले। मला वाटतं जे गणेश भक्त असतील कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जातात ते सातत्याने आपल्या गावी जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात आणि त्यांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही सुविधा उपलब्ध केलेली आहे। आज तुम्हाला माहिती असेल की बसचा संप असताना देखील या बसेस आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून झालेलं आहे। मी त्या सर्व एस-टी कर्मचाऱ्यांचे आणि एस-टी महामंडळाचे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व कोकणवासी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जे चाकरमाने असतील जे गणपती उत्सवासाठी जातात त्या सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो। आपण जाताना सुखरूप जा, येताना सुखरूप या आणि या गणेश उत्सव साजरी करा। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशान्वये समाजसेवेचं व्रत स्वीकारलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी शिकवण दिली त्याप्रमाणे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिकवणीप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे इलेक्शन निवडणुका असो नसो परंतु आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। कोकणवासियांचं हे श्रद्धेचं सण आहे आणि या श्रद्धेपोटी सर्वांनाच आपला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणामध्ये जायचं असतं, परंतु जी उपलब्धता आहे त्या उपलब्धतेला कमी लोकांना गावी जाता येतं आणि त्याकरता डॉक्टर श्रीकांतजी शिंदे गेल्या अनेक वर्षापासून कोकणवासियांची सोय करत असतात। कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये 785 बसेस सोडण्यात आलेल्या आहेत। अगदी महाड पोलादपूरपासून सावंतवाडी आणि सांगली कोल्हापूरपर्यंत बसेस सोडण्यात आलेल्या आहेत।